हांव भोव आदारान पयली श्री रामदेव वीर विठ्ठल ह्या देवाक नमस्कार करता. तशेंच स्वामी महाराजांचे चरण कमलांक वंदन करून आज मोठो खोस भोगता सांगून की आमचे 550 वर्सां जी मठाक पूर्ण जाता ताजे एक विविध कार्यक्रम स्वामी महाराजांच्या आशीर्वादान आणि स्वामी महाराजांच्या गायडन्सान हांगा खूप तयारी चालू आसा आणि ह्या मठाक खूपसो इतिहास आसा आणि 24 स्वाम्याची आमची आशीर्वाद आसा. आणि ह्या मठाचो इतिहास म्हणल्यार पयली 550 वर्सां पयली श्री नारायण तीर्थ स्वाम्यान दिक्षा घेतली आणि ती दिक्षा फलीबर मठ स्वाम्यान दिल्ली आणि ती बद्रीनाथाक दिल्ली. बद्रीनाथाच्यान स्वामी महाराज वारणासी आयले. वारणासीच्या तेन्नाच्या राजान श्री नारायण तीर्थ स्वाम्याक जागो दिलो आणि त्या जाग्यार आमचो पयली मठाची स्थापना जाली. हो मठ जगद्गुरू माधवाचार्याच्या मूल्य तत्वांनी स्थापन केल्लो आसा. आमी द्वैत संप्रदायाचे लोक, आमी द्वैत फिलॉसॉफीन मानपी लोक आणि ह्या मठाक जवळजवळ 24 स्वामी अदो सांगिल्ल्या प्रमाणे लाभलेले आसा. आता 50 वर्सां जाल्ल्या कारण हे वर्स आमकां खरेंच म्हणजे स्पेशल आसा आणि ताका लागून स्वामी महाराजान एक 10 दिसाचो कार्यक्रम म्हणजे आलोचना केल्ली आसा. ताज्या पयलीं ह्या वर्साचो चातुर्मास स्वामी महाराजाचो वारणासी जाल्ल्यान स्वामी महाराजान आनी एक कल्पना केली की रायट फ्रॉम बद्रीनाथ थंय जी दिक्षा घेतिल्ली नारायण तीर्थ स्वाम्यान ते गोंय पर्यंत एक रामरथ ताजो प्रोसेशन जावचें म्हणून आणि ते प्रोसेशन बद्रीनाथाक स्वामी महाराजाच्या हातान चालू जातले लॉन्च करपाक जे 19 तारखेक जातले. स्वामी महाराज थंय 18 तारखेक पावतले आणि ते करून मागीर जवळजवळ 9000 किलोमीटर क्रॉस करून 26 तारखेक तो गोंया पावतलो आणि 27 तारखेच्यान हांगा विशेष कार्यक्रम सुरू जातले. सांस्कृतिक म्हणा, धार्मिक म्हणा, सामाजिक म्हणा, सगळे तरेचे कार्यक्रम जातले. जवळजवळ आमी 3 ते 4 लाख लोक येवपाची आमी कल्पना करता आणि आमी सगळी तयारी चालू आसा हांगा. जे फॅसिलिटीज जे लोकांक जाय ते बरे भशेन तांकां आतिथ्यान आमी तांचो स्वागत करून आमी तांकां सगळ्यांक बरे भशेन स्वागत करून तांकां देवाचो आशीर्वाद आणि स्वाम्याच्या आशीर्वादाची संधी मेळची म्हणून आमी सगळ्यांक आमंत्रण दिता. एक मोठो विशेष कार्यक्रम तेन्ना जातलो म्हणटा तो म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम ह्या देवाचो एक 77 फीट 77 फूट स्टॅच्यू जे ब्रॉन्झ मेटलान केल्लो आसा ताजे उक्तावण जातले, ताजे लोकार्पण जातले. ह्या कार्यक्रमाक आमी भोवमानादीक प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजीक खास निमंत्रण दिल्ले आसा. आमी जवळजवळ 1.5 म्हयन्या पयलीं वचून हांव आणि उपाध्यक्ष आर कामत माम वचून आणि गोंयचे मुख्यमंत्री आशिल्ले आमचे बरोबर तांकां वचून आमी खासा आमंत्रण दिलां. आमकां आशा आसा की भोवमानादीक प्रधानमंत्री हांगा येतले पर्तगाळी मठान आणि ह्या स्टॅच्यूचे लोकार्पण करतले आणि अजून आमी फॉर्मल कम्युनिकेशनाची वाट पळयता प्रायम मिनिस्टर ऑफिसा कडल्यान. म्हणजे असे विविध कार्यक्रम सांस्कृतिक म्हण, धार्मिक म्हण, सामाजिक म्हण हे सगळे जातले. परतून एकदा स्वामी महाराजाच्या आशीर्वादान आणि म्हणजे पूर्ण कमिटीच्या वतीन सगळ्या लोकांक म्हणजे गोंयच्यान म्हण, कर्नाटकाच्यान म्हण, महाराष्ट्राच्यान म्हण, केरळांतल्यान म्हण, नॉर्थाच्या भागांतल्यान म्हण सगळे जे आमचे मठ अनुयायी आसा, स्वामी भक्त आसा, मठ भक्त आसा आणि जे आमचे हिंदू संस्कृतीन मानपी लोक आसा तांच्यांनी हांगा येवचे आणि ह्या कार्यक्रमाचो लाभ घेवचो. तशेंच फुडल्या 2 ते 3 वर्सां हांगा मठाचे कितलेशे विविध प्रकल्प चालू आसतले. स्वामी महाराजान जायते जे आमकां जे प्राप्त जाल्यात ते स्वामी महाराज खरेंच विजनरी आसात आणि आमचे लायब्ररी म्हण किंवा साऊंड अँड लायट शो म्हण, म्युझियम म्हण जायती स्वाम्याची कल्पना आसा आणि रामदेवाच्या कृपेन आणि रामदेवाच्या आशीर्वादान ते सगळे पार पडटले अशें म्हाका सांगपाक कसलोच संकोच दिसना. हांव परतून एकदा सगळ्यांक आमंत्रण दिता आणि रामदेव वीर विठ्ठलाक परतून एकदा साष्टांग नमस्कार घालून आणि स्वामी महाराजाचे चरण कमलांक वंदन करून हांव म्हजें निवेदन सोंपयतां.
स्क्वेअर फीट आम्ही मिनिमम हांगाचो वास्तू बदलावण केलो. पहिले हांगा जो सोम्यान देवाक पूज करची जो मंदिर आशिल्लें ताका वीर विठ्ठल मंदिर म्हणून आमी नामकरण करून सोम्यांनी थंय एक मध्ये 700 ते 800 लोकांक बसून सोम्याल पूजा पळोवंक तसले एक मंदिर तयार जालें. दुसरा इंदिरा गांधी भवनांत 120 लोकांक बस ते इंदिरा गांधी भवन जो आसा थंय हाजी एक 400 ते 500 लोकांनी बसून सोम्याल प्रवचन आयकुचें तांचेंची एक फंक्शन करता चालू जालो. तशींची 3.5 वर्स मागशी हांगा जो राम मंदिर जो आशिल्लें ताजी बी एक रिफर्बिशिंग करून ते रिस्ट्रक्चरिंग करता म्हणून तांकां मन आयलें. कित्याक म्हळ्यार पुरातन ह्या टायमार ते कोण फुडें म्हणून ते एंटायर आमी रिस्ट्रक्चरिंग केलें. रिस्ट्रक्चरिंग जावन आज ताका ताम्रपटन करून कलश वपासनी ताका करून देवाक भायर हांगा पुरा मार्बल भितर बसून पुरा तें बी टोटल नवीकरण जाते आसा. अशी प्रति एक भितवेल जो मठात भितर आशिल्लें तशी सुद्धा प्रॉब्लेम गेली. मठांत पयलें कसे उत्सव करता गेल्यार मस्त कंजेस्टेड आशिल्लें आनी लोकांक बसून पळोवचें जें नाशिल्लें. सो सोम्यान आमकां आदेश दिलो कसो की म्हळें हें करतना तुमी वाडवून एक सुद्धा पोळी म्हणून करा आनी थंय लोकांक बसून खंयच्यो उत्सव जाल्यार तांकां पळोवच्याक बरें जाता म्हूण हें एक तांणी संदेश दिलो. ताजे प्रकार आमी ते प्रांगण अशी एक सुद्धा पोळ बी आमी हें केल्लें आसा. अशी जो कसं मठाचे परिवार परिसरात जो कसं जावकार हे सर्व आमी हे टायमार करून घेतले. हे तुमी सर्वांक आयिल्ले तेन्ना पळोवचें मेळटा. आनी एक व्हड विशय कितें की म्हळ्यार हांगा पाठशाला पयलींच्यान आशिल्ली मठान. ही पाठशाला आनीक एक उन्नत रितीन व्हरता. कित्याक म्हळ्यार आतां जो कसं आसा हे ह्यो युगाक चेडवांक खंयचे म्हणून एज्युकेशन दिवका म्हणलें सगळ्या मनान तूं कल्पना आसा ते रितीन संस्कृत पाठशाला जो आसा ती अपग्रेड करून त्याच खातीर ताची पुराच क्लासरूम्स आमी अपग्रेड केली. आई लेक्चरर्सांक राबच्याक आमी एक व्यवस्था ती योग्य रितीन केल्यार मात्र आमकां एज्युकेशन दिवचें बरें जाता. आनी हांगा आशिल्ले आमगेले भटमामाक बी राबच्याक एक फॅसिलिटी क्रिएट करता म्हणून एक ब्लॉक सेपरेट आमी मोठा बाजून तयार करून ते बारीक फ्लॅट तशींची 9 आमी जो स्टुडिओ टायप रूम्स 17 रूम्स आनी डॉर्मेटरीज. कित्याक म्हळ्यार मठाक मस्त कडच्यान भक्तवृंद बसकेंतल्यान येताची एक 30-40 लोकां ग्रूप येता. तांकां एक राबची फॅसिलिटी जावका आनी जो कामगार लोक येताचे ते रथ बांदताले तांकां पुरो लोकांक योग्य रितीन हांगा राबची एक वेवस्था जावका म्हणून आमी अनेक ब्लॉक बी बांदून तांकां ती फॅसिलिटी क्रिएट केल्या. अशी उराक मठाक कसलो संबंध आसा. पहिली श्री रामदेव वीर विठ्ठलाचे नमन करता आणि स्वामी महाराजांच्या चरण कमलाक वंदन करता. साधारण 2023 हो प्रोजेक्ट सुरू जाल्लो. हातून 2 सेगमेंट आशिल्ले. एक आमचो झोन 4A म्हणटा तो ओरिजिनल मंदिर राम मंदिर आशिल्लें ते कंप्लीट ताजें रिस्टोरेशन जालां. आनी वीर विठ्ठल देव जो स्वामीजीचे आराध्य दैवत आसा ताजें कंप्लीट नवें बांदकाम जालां. तशेंच हांगा एक इंदिराकांत भवन आशिल्लें ओल्ड तेंय मोडून ताजेंय बी नवें स्ट्रक्चर जालां. ह्या बरोबर आमी हांगा पाठशाळा आतां सुरू जातली. ताजे प्रोफेसर आनी ताजे विद्यार्थी हांगा रावपाक कितले तर इन्फ्रास्ट्रक्चर उबें केलां. जातूंत डबल बेडरूम फ्लॅट आसात, सिंगल बेडरूम आसात, डॉर्मेटरी आसात. तशेंच कितलेशेच हांगा लेबर फुडें आसतले. हाऊसकीपिंग स्टाफ आसतलो तांकांय रावपा खातीर एक लेबर डॉर्मेटरी आनी एक लेबर डॉर्मेटरी उबी केला.
ताजे नंतर हे कंप्लीट रथविधी आसा ताजे इन्फ्रास्ट्रक्चर पाथवेज हे करून आमी एक कंप्लीट हो ग्राउंड तयार केला रामनवमीक स्पेशली. ताजे नंतर एक मल्टीपर्पज हॉल जो फुडारान लोकांक खूब लोकांक मूज आनी कितें स्ट्रक्चरां योगा थेरपी ही करूंक मेळटली. एक मल्टीपर्पज हॉल बरोबर म्युझियम एक आमी हांगा केला 2000 स्क्वेअर फुटाचो. तातूंतल्यान कितलेशेच नवे नवे वस्तू हांगा संग्रह जातल्यो. एक 7D थिएटर आनी एक ऑडिटोरियमूय हांगा आसा जाचें काम खूब स्पिडीन चालू आसा. सो हे सगळे लास्ट 2 वर्सांन कंप्लीट जाला. जवळ जवळ 600-650 लेबर हांगा दररोज काम करता आनी आता एक महिन्याभरात साधारण एंड ऑफ द ऑक्टोबर एक कंप्लीट इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट जातली. स्टेट आणि ही विलेज हांगा ह्या विलेजीच्यो आपल्यो स्वताच्यो खूब चॅलेंजीस आसा. एक म्हणजे लेबर हांगा रावपाक कठीण जाता, कितल्याशाच प्रमाणात पावस आणि आमची ओल्ड स्ट्रक्चरां आणि न्यू स्ट्रक्चरां ही कॅमोफ्लेज करतना ज्यो चॅलेंजीस कन्स्ट्रक्शनां करता त्यो येत आसा. हांगा मटेरियल पासून रेडी मिक्स प्लांट मडगांव आसा थंयच्यान येवची पडटा. वाटेर करमलघाटार ट्रॅफिक तरेतरेची प्रॉब्लेम्स आसा. पूण स्वामीजीच्या आशिर्वादान आनी वीर विठ्ठलाच्या सासायेन आमकां हें काम 2 वर्सां म्हणजे सगळ्यान सर्वसाधारण हे 2 वर्सां म्हणजे खूब कमी. केन्ना म्हणल्यार कंप्लीट जातलें हें काम आमी साधारण 2023 ऑगस्टान सुरू केल्लें आनी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत 95% काम आमचें पूर्ण जाता. देवाक साष्टांग नमस्कार को परम पूज्य विद्याधीश तीर्थ स्वाम्यांका चरणात साष्टांग नमस्कार को सर्व आमगेले कर्नाटकी डिवोटीज आमगे मठाचे अनुयायी महाराष्ट्र गोवा बँगलोर तशींची सगळीच आमगे भारता भितर ज्यो आमगे समाजाचे बांधव आसाची हे गोकर्ण मठाक आमगेले अनुयायी आसाची तांकां सर्वांक हांव नमस्कार करता. आणि तशींची फॉरेनाच्यान बी UAE US तांच्यान बी आमगेले मस्त लोक
आमगे समय मठाक हे लास्ट 2-3 वर्सां भितर हे राम नाम जपा लागून बी मस्त लोक हांगा आमगे कॉन्टॅक्ट आयले आसाची तांकां बी नमस्कार करता आनी आज हांगाचे 50 वर्सां लागून आमी एक 2-2.5 वर्स पक्षी तुलेना कशी कंस्ट्रक्शनाचे हांगा कसकसने डेव्हलपमेंट केल्ले बदल एक सान किरू परिचय तुमकां दिवच्याक हांव इच्छ पडटा एक 2-2.5 वर्स मागशी आमगे परमपूज्य स्वाम्याल मनांत आयले अशें म्हळ्यार नेक्स्ट 2-2.5 वर्सांना मठाक 5.5 वर्स कंप्लीट जाताची आनी हे टायमार आमी एक हांगसनेची आसा उडगासा खातीर मठांत थोडे कंस्ट्रक्शन जो आमगे पेंडींग आशिल्ले गुरू स्वाम्यान जो केल्ले 40 वर्स मागशी ते थोडे तांकां कंप्लीट करचे आशिल्ले हे टायमार केल्यार एक आम सर्वांक उडगासूच म्हणून जाता म्हणून तांणी मनांत घेवन आनी एक कंस्ट्रक्शन करचे प्लॅनिंग आमकां आमगेले उलोवन दाखयलें आनी तशींच एक कमिटी केली कंस्ट्रक्शन कमिटी आनी ताचे भितर हांव बी स्वाम्याले बी इनवॉल्व आशिल्लो फ्रॉम द लास्ट 2.5 वर्स तुलेना कित्याक म्हळ्यार तो बो शेपारी आशिल्लो जागो ते बो शेपार आशिल्ल्या जाग्यार तूं हे रामानच तशें ताका रामाक संबंध आशिल्ले तरी करता म्हणलें तांगेले मना येवं न्हू कित्याक म्हळ्यार टॉपोग्राफिकल व्यू कळटा तेन्ना बो शेपार दितलो तो तेन्ना थंय रामाक संबंध आशिल्ल्या जाग्यार रामाक जावक आशिल्लें अर्पण करता म्हणून तांगेले मना आयलें आनी तांणी थंय राम स्थापन करून ताका संबंध आशिल्लें म्युजियम 12,000 स्क्वेअर फिटाचे एक म्युजियम आनी एक ऑडिटोरियम लोकांक रामायणा बद्दल थंय एक ब्रीफ व्ह्यूइंग 100-120 लोकांक बसतले ऑडिटोरियम तशीच एक 70 थिएटर कित्याक म्हळ्यार आयज कालचे नवीन चेडूंक रामायणाबद्दल तांकां जाल्यारची हे पिक्चर आयज पळयले तांकां आनीक ताचे बद्दल चड कळटा म्हणले पिक्चर सगळ्या मनांत घेवन आनी हावस ऑफ सोड चेडूआन बी मठा येवका हे उद्देशान तांणी एक 70 थिएटर बी एक 35 लोकांक एक पंत जावप जालें शो जावप जालें थिएटर बी तांतू क्रिएट केलें अशी आनी एक मल्टीपर्पज हॉल आज आमगेले प्रत्येकाली तूं मस्त लोकांक घेवन लग्न मुंजी करता म्हणून मना आसा जाल्यार मठा भितर ते आमकां लग्न करचें जायना त्या खातीर सोम्यान भायर एक मल्टीपर्पज हॉल थंय मुंजी करयता लग्न करयता कसलेंची योगाचें करयता अशी हे खंयचे खातीर ती ते हॉल आमी वापर घेवता म्हणून जाता आमच्या समाजाक आनी आमगे मठाच बी पुरा लोकांक ताचे उपयोग मेळटा म्हणल्या उद्देशान जो इन्फ्रास्ट्रक्चर आज क्रिएट केलें प्रत्येकाली भितर लास्ट 2.5 वर्सां भितर म्हाका सोम्याल ओटू हे करताना लास्ट 2.5 वर्सां एक इंटरेक्शन करून हे सर्व लोक कोऑर्डिनेशन कित्याक म्हळ्यार हे